नाशिक फाटा खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला 15वी मुदतवाढ देण्यात आल्याने शासनाने या भागातील जनतेच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप होत आहे। शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट लिहून याबाबत खेद व्यक्त केलाय। सदरच्या पोस्टमध्ये खासदार कोल्हे यांनी म्हटलं आहे की नाशिक फाटा खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला 15वी मुदतवाढ देण्यात आली आहे। ही अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत केंद्र सरकारचे उदासीन धोरण पाहता चाकण आणि परिसरातील जीवघेणी वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने सदर प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे। हा प्रकल्प वेळी सुरू झाला असता तर आतापर्यंत तो पूर्ण झाला असता, नागरिकांची सोय झाली असती आणि परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यात मदत झाली असती। परंतु या प्रकल्पाच्या निविदा प्रकल्पालाच वारंवार मुदतवाढ मिळते, यामुळे या परिसरातील नागरिक, उद्योजक, शेतकरी आणि कामगारांची मात्र मोठी गैरसोय होत आहे। हे लक्षात घेता नाशिक फाटा ते खेड उड्डाणपूल मार्ग प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन तो नागरिकांच्या सेवेत रुजू होणे आवश्यक आहे। केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण या विषयात वैयक्तिक लक्ष घालून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावे। नमूद करण्याची बाब म्हणजे चाकणचे दोन्ही उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या सदोष आहेत। ते दोन्ही उड्डाणपूल पाडून अतिरिक्त मार्गिकेचे काम PMRDAच्या माध्यमातून सुरू करण्याची आवश्यकता आहे। तरी याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे। या भागाची रचना, वाहतुकीच्या सोयी आणि इतर बाबी लक्षात घेतल्या तर पुणे नाशिक महामार्ग, रेल्वे, नाशिक फाटा ते राजगुरुनगर मेट्रो, कर्जत राजगुरुनगर, शिरूर महामार्ग हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन या भागासाठी अक्षरशः वरदान ठरणार आहे। हा उपक्रम प्राधान्याने राबवला गेला तर जीवघेण्या वाहतूक कोंडीमुळे या भागातला गुदमरलेला विकास मोकळा श्वास घेऊ शकेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपणास नम्र विनंती आहे की कृपया आपण या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनच्या उपक्रमाला गती देऊन तो पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करावा, अशी विनंती खासदार कोल्हे यांनी फेसबुक पोस्टमधून केली आहे।